नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी जी-आर म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्यूशन मोबाईलवर कसा डाउनलोड करायचा. खूप लोकांना जी-आर शोधताना प्रॉब्लेम येतात. ऑफिशियल वेबसाईट समजत नाही, पी-डी-एफ डाउनलोड होत नाही. म्हणून आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि तिथे ही लिंक तुम्हाला पेस्ट करून एंटर करून घ्यायची आहे. तर तुम्हाला ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. ते एंटर केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असे नेक्स्ट पेज ओपन होईल. इथे तुम्हाला हे बघा ग्रीन कलरमध्ये दिसत आहे, शासन निर्णय पहा, तर यावरती क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजला जाल. तर इथं तुम्हाला बघा काही बाबी दिलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला जो जी-आर डाउनलोड करायचा आहे त्याच्या रिलेटेड निवडून घ्यायचे आहेत. तर बघा आता इथं काही विभाग दिलेले आहेत, म्हणजे वेगवेगळे अन्न विभाग, महिला व बालविकास विभाग, मराठी भाषा विभाग, महसूल वन विभाग, असे भरपूर काही उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, असे भरपूर काही विभाग दिलेले आहेत. तर तुम्हाला इथे जो जी-आर डाउनलोड करायचा आहे, समजा तुम्हाला लाडक्या बहिणीचा तर जी-आर डाउनलोड करायचा असेल, तर बघा इथे तुम्हाला इथं महिला व बालविकास दिलेला असेल, महिला व बालविकास विभाग किंवा अजून एक आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. कधी-कधी यामध्ये सुद्धा याचे जी-आर जारी केले जातात. तर हे बघा इथं एक विभागाचे नाव सिलेक्ट करून झाल्यानंतर महत्त्वाचा शब्द. समजा तुम्ही लाडकी बहिणीच्या रिलेटेड जर जी-आर डाउनलोड करत असाल, तर इथे तुम्हाला लाडकी बहीण असं टाईप करून घ्यायचे आहे आणि नाही केले तरी काही हरकत नाही. तुम्ही विभाग आणि डेट सिलेक्ट केली तरी तो जी-आर मिळून जाईल. आणि बघा इथं दिनांकपासून म्हणजे ज्या दिवशी तो जी-आर रिलीज करण्यात किंवा जारी करण्यात आला आहे, ती तुम्हाला डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर बघा आपण आता इथं जी डेट तुम्हाला दिलेल्या आहेत भरपूर, इथं महिना दिलेला आहे, इथं इयर दिलेला आहे. जुने पण जी-आर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि नेक्स्ट दिनांकपर्यंत म्हणजे कधीपर्यंत तुम्हाला पाहिजे आहे जी-आर. तर इथे डेट इथं पण सिलेक्ट केलं तर सेम ऑप्शन येतील, तिथे तुम्हाला ती डेट सिलेक्ट करायची आहे. आणि बघा इथं कॅप्चा फिल करण्यासाठी दिलेला आहे, तर हा दिलेला कॅप्चा आहे असा या चौकोनामध्ये फिल करायचा आहे आणि शोधावरती क्लिक करायचं आहे. तर चला आपण पाहूया आता लाडकी बहिणीचा 20 मे रोजी एक जी-आर जारी करण्यात आला होता मार्च आणि एप्रिलच्या पेमेंटसाठी. तर तो कसा डाउनलोड करायचा. तर सर्वप्रथम बघा, तो जी-आर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने जारी केलेला होता. तर इथे तुम्हाला महत्त्वाचा शब्द टाकण्याची काही गरज नाही. किती तारखेला केला होता, तर तो 20 मेला त्यांनी रिलीज केलेला. तर इथे तुम्हाला दिनांकपासून मध्ये पण 20 सिलेक्ट करायचं आहे आणि दिनांकपर्यंत पण 20 सिलेक्ट करायचं आहे. कारण तुम्ही ती डेट सिलेक्ट केली तर तुमच्यासमोर त्या दिवशीचे जी-आर ओपन होतात. तुम्ही पाठीमागची पुढची डेट सिलेक्ट केली तर भरपूर असे जी-आर येतात, तो शोधण्यात प्रॉब्लेम होतो. तर ज्या दिवशी तो रिलीज केला आहे किंवा जारी केला आहे त्या दिवशी डेट सिलेक्ट करायची आहे. संकेत क्रमांक तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल. आणि बघा इथं चौकोनामध्ये कॅप्चा दिलेला आहे, तो तुम्हाला आहे असा इथे टाईप करून घ्यायचा आहे. टाईप करून झाल्यानंतर शोधावरती क्लिक करायचे आहे. शोधावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे लोड झाल्यानंतर. तर बघा इथे 20 मे रोजी जेवढे जी-आर रिलीज करण्यात आले होते त्यांची लिस्ट दिलेली आहे. तर बघा त्या दिवशी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 2 जी-आर जारी केले. तर बघा इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत एक जी-आर रिलीज केला होता, तो एक आहे. आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 हा एक जी-आर आहे. तर बघा ह्याची PDF कशी डाउनलोड करायची. तर बघा इथे असे काही जी-आर दिनांक दिलेला आहे, संकेतांक क्रमांक दिलेला आहे, आकार म्हणजे यांची किती साईज आहे. इथं डाउनलोडच्या खाली बघा रेड कलरमध्ये सिम्बॉल दिलेला आहे, तो PDFचा सिम्बॉल आहे. तुम्हाला ज्या जी-आर इथं लिस्टमध्ये ज्या जी-आरची PDF डाउनलोड करायची आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि बघा नवीन विंडोमध्ये उघडणारी PDF फाईल, तर यावरती ओके क्लिक करून घ्यायचं आहे. तुमची जी PDF आहे ती नवीन विंडोमध्ये ओपन होणार आहे, ओपन झालेले आहे. तर बघा 20 मे 2026 रोजी हा जी-आर जारी करण्यात आला होता. तर बघा इथं विभागाचे नाव सुद्धा दिलेले आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कोणताही सरकारी जी-आर मोबाईलवर डाउनलोड करू शकता. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.